साठविला हरीजी हृदय
Yeah.
तुम्हारे प्यार ने जीना दिया तुम्हारे प्यार ने जीना दिया अरे इस धरती को बेटी को तूने सोना बना दिया तूने सोना बना दिया Ah
परमार्थ प्रेमी प्रिय बंधू आणि भगिनींनो, सद्गुरु निष्ठ माझ्या माता आणि पित्यांनो, सेवेसाठी म्हणून दाखवलेला अभंग सर्वांना माझ्या माग म्हणावयाचा आहे. साठविला हरी, साठविला हरी, साठविला हरी, साठविला हरी, हृदय मंदिरी, हृदय मंदिरी, याची सरली हृदा, याची सरली हृदा, सरली हृदा, याची सरली हृदा, सफल व्यापार, सफल व्यापार, सफल व्यापार, हरी आला हाता, हरी आला हाता, हरी आला हाता, हरी आला हाता, मग कैची भयचिंता, याची सरली हृदा, याची सरली हृदा, सरली हृदा, सफल व्यापार, म्हणे हरी, म्हणे हरी, म्हणे हरी, उरून देवरी, काही उरून देवरी, काही उरून देवरी, काही उरून देवरी, याची सरली हृदा, सरली हृदा, झाला सफल व्यापार, सफल व्यापार, सफल व्यापार. पांडुरंग करू प्रथम दुसरे चरण संतांच्या चक्रपादानी कथिका विस्तारो बाबाजी सद्गुरुदास. ओम नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवना पावनी अत्रित्र जननी देवाची. या जगत उतारा लागी धरिला अवतार मिरविला परिवार सीताईचा. ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगन सदृश्यम तत्त्वमसिराजि लक्षणम एकम नित्यम विमलमचलम सर्वदे साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुं तन्नमामि. सद्गुरुनाथ महाराज की जय. श्रीपादनाथम गुरुराजवर्यम मोक्षानाम ज्ञानदानैक्यदक्षम कोटि क्षेत्रे निवासिनं तन्नमामि विधिविधान वरिष्ठं. सद्गुरु समर्थ संत श्रीपाद बाबा की जय. समर्थ रामदास बाबा की जय. ओम नमो ज्याच्या विद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझे गणेश सकलार्थमती प्रकाश म्हणे निवृत्ती दास अवतारी होई सकळ विद्यांचे अधिकरण हे जे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार मी आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो दृढ माझी मन
आता राखावे पांदूर तुका म्हणी वाटे नको फुट देऊ फाटे विठाला कुंडली कवरदा संतन की जय प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त समय प्राप्त घटिका विठाला माझ्या प्रिय असणाऱ्या आई आणि वडिलांना देवाजींच्या पूर्ण कृपेने साधू संतांची वाचूच नका ते वाचू नका प्रिय असणाऱ्या माझ्या आई आणि वडिलांना देवाजींच्या पूर्ण कृपेने साधू संतांच्या शुभ आशीर्वादाने तुमचं आपलं सगळ्यांचं हृदयस्थान श्रीमंत सद्गुरू परमपूज्य आदरणीय श्रीमंत सद्गुरू संत श्रीपाद बाबा चव्हाण महाराज तुमचं आपलं सगळ्यांचं हृदयस्थान श्रीमंत सद्गुरू परमपूज्य आदरणीय रामदास शेठ बुधवारे महाराज घोटी निवासी या साधू आणि संतांच्या शुभ आशीर्वादाने सालाबादाप्रमाणे संपन्न होत असणारा हा नामयज्ञ म्हणजे अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह या पाचशे तीर्थक्षेत्रामध्ये याही वर्षी आजोबा पंजोबांच्या प्रेरणेने साधू संतांच्या शुभ आशीर्वादाने अखिल ब्रह्मांड नाय भगवान पंढरीशा पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने संपन्न होत असणारा हा पवित्र नामयज्ञ आणि या नामयज्ञातला बोलता 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 5 दिवस निघून गेले आजचा 6वा दिवस उजाडला 6व्या दिवसाची असणारी सेवा किंवा पुष्प माझ्या सारख्या सर्व सामान्य कार्यकर्त्याच्या वाट्यावर आलेला आहे विठाला मायबाप घेतलेला अभंग तुकाराम महाराजांचा आहे आमच्या सारख्या गल्ली बोळातल्या बाजारू बुवांचा विषय सोडून द्या अभंग आहे तुकाराम महाराजांचा तुकाराम महाराज सगळ्यांना खपतात कारण बायका पोरं पोसायची आहेत ना त्यांच्या जीवावर जगद्गुरु तुकाराम महाराज इथून तिथून सगळ्यांना खपतात म्हणजे सगळ्यांना आवडतात त्यांचे पवित्र विचार आवडतात का माझे गुरु प्रत्येकाचा पेपर तपासायला रिकाम टेकडा नाही माझ्या गुरुला बरेच उद्योग आहे त्याचा पेपर ज्यानं त्यानं तपासून घ्यायचा अगोदर नंबर आहे महाराज लोकांचा सांगणाऱ्या माणसाच्या जर का अंगी विषमता असेल बसणाऱ्यांच्या डोक्यात तर आहेच आहे विषमता बसलेले ऐकणारे जे लोक आहेत त्यांच्या डोक्यामध्ये आहेच विषमता नाकारता येत नाही सांगणाऱ्या माणसांच्या डोक्यामध्ये विषमता असावी का सांगणाऱ्यांच्या डोक्यामध्ये जर असेल तर ऐकणाऱ्यांना मरायचं का डोंगर दर्या पहाड पर्वत गल्ली बोड चढ उतार नदी नाला माळरान पठार सपाट
पृथ्वी म्हटल्यानंतर काय मारो फुटतो काय? अय महाराज, महाराज, अय महाराज घनचक्कर कोणी केलंय? महाराज मार्ग नाही. बावलट आणि मेंटल लोकांनी महाराज केलंय. महाराजाला समजायला पाहिजे. महाराज समजून घेतात. महाराजच एक नंबरचा रगेल. ऐकणाऱ्यांचं काय धरून बसतंय? 2 सेकंदाच्या अगोदर महाराज मंदिर रूप पाहता लोचनी पुढे काय, आणि 2 मिनिटानं टाळकऱ्याचा ताल चुकला. टाळ ठेव खाली, तर वाचता येत नाही. 2 मिनिटाच्या अगोदर म्हणतोय सुख झाले व साजनी, आणि 2 मिनिट गेल्यानंतर टाळकऱ्याचा ताल चुकला ते म्हणते तुला वाचता येत नाही खाली बघ. याला इमानदार म्हणावं का बेईमान म्हणावं? आपल्या वाडवडिलांना आपल्या नावावर इस्टेट करून ठेवली भाऊ, वर्णन करण्याकरता का उत्पन्न काढण्याकरता? उत्पन्न काढलं जातं का? महाराज व्हायचे हाव, गुरु व्हायचे हाव, लोक प्यागा वाहतात, गप खायला देतात, कुठं उठू कुठं बसू, काय केलंय आम्हाला? आता या समयाला एखादा दारुड्या माणूस माझ्या पाया पडायला आला तर मी त्याला शाबासकी देईन का? एखादा दारुड्या माणूस, एखादा पेटाळ माणूस आमचा पाया पडायला इथं जर आता आला, आम्ही त्याला शाबासकी देऊ का? तुमच्या गावाला काही वडण वगैरे आहे का नाही? यशरीत आहे का तुमच्या गावाला? दारुड्या चांगला दारुड्या, दारुड्या चांगला दारुड्या, दारुड्या बायकोचा पाय पडतो. तर दारुड्या चांगला बायकोचा पाय पडतो. मी तुझा पाया पडतो. आजच्या दिवसाला प्यालो मी. हो, मी तुझा पाया पडतो. मी गुन्हाच केलाय. हो, जाऊ दे, मरू दे, तू माझी मायेच आहे. जाऊ दे, मी तुझा पाया पडतो. याच्या पुढे पेणार नाही. दारुड्या बायकोचा पाया पडत नाही, पडत नाही का? तो आहे का त्याच्या अंगी तुझा भाव? आहे काय? आहे त्याच्या अंगी तुझा भाव? आता पुरता का वहिना, तू माझी माय हेच, मला माफ करून दे. पाया पडतो दारुड्या. आणि येरगे होय, तुला वाजवता येते खाली बस. पूर्वजन्मी पाप के पूर्वजन्मी पाप के डोंगर, दर्या, पहाड, पर्वत, गल्ली, बोट, चढ उतार, नदी, नाला, माडरान, पठार. पृथ्वी म्हटल्यानंतर काय मारो फुटतो का रे भाऊ? पृथ्वी म्हटल्यानंतर काय बिघडत? माडरान, पठार, नदी, नाले, चढ उतार आहे का पृथ्वी आहे? मी खरं बोलायचं खरं, हे व्यासपीठ आहे का नाही? तुम्ही वर्षाला या सत्यासाठी कमीत कमी ₹1,00,000 खर्च करता का नाही? कमीत कमी 8 दिवसामध्ये ₹1,00,000 खर्च होता. तर फुकट काय आपल्या नानाला ठेवलंय? एक कपभर चहा द्यायचा म्हटलं पाहुण्याला तर कपभर दुधासाठी गरा गरा फिरावं लागतं. 7-8 दिवसाची उठा ठेव आहे आपल्या. आई तर काय आपल्या नानानं ठेवलंय काय? ₹1,00,000 खर्च. मला तर असं वाटतं ₹1,00,000च्या पुढे जात असेल खर्च. उद्योग नाही का दुसरा करायला? तुम्हाला दुसरं काय करायला उद्योग नाही का? तुकडा मिळत नाही खायला का? घरी झोपा लागत नाही? कशासाठी उठा ठेव करायची? सत्कर्म घडावं म्हणून करायची का फेर चुकावं म्हणून करायची उठा ठेव? सांगणाऱ्याच्या टकोऱ्यात बसत नाही. पुढचा शब्द बोलतो मी. पैसा वाला व्हायला पाहिजे मी म्हणून देव देव करायचा का फेर चुकावा म्हणून करायचा? अंगाला लागलेला रोग जावा म्हणून परमार्थ करायचा का फेर चुकावा म्हणून करायचा? पोरीला जावई नांदायला घेऊन जात नाही, नांदायला घेऊन जावा म्हणून परमार्थ करायचा का जन्म मरण टळावा म्हणून परमार्थ करायचा?
जन्मावर रडावं म्हणून बोरवेलला पाणी लागावं म्हणून परमार्थ करायचा का कोरडा जावा म्हणून करायचा? पाणी लागावं म्हणून शाबासकी द्यायचं का बिना डोक्याचं बनायचं? पाणी लागावं म्हणून परमार्थ आहे काय का फेर चुकावं म्हणून परमार्थ आहे? आणि बोर कोरडा गेला तर माळी काढायला आम्ही आई करते वार एक नंबरचा बोगस माळ करे. आता हे पाणी मागा रोगाचं सावट आलं ना, बऱ्याच माळकऱ्यांनी माडी काढल्या म्हणे असं मी ऐकलं. बऱ्याच माळकरी खानदानी माळकरी माळ काढत नाही. आला का राग? आता राग आला. तो खानदानी माळकरी एक खानदान माशीच्या पायाला चिपेकलेली माती सुद्धा चालत नाही, एवढं सुद्धा भेसळ चालत नाही. अय भाऊ, खानदान कशाला म्हणतात? खानदान माशीच्या पाया इतका सुद्धा भेसळ चालत नाही, एवढं सुद्धा वाकडं चालत नाही, त्याला म्हणतात खानदान. खानदानी माळकरी माळ काढत नाही. देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी काढावो. देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी काढावो. देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी काढावो. देह जाओ अथवा माळ काढली मासे खाल्ले मग मरायचं नाही का तू आता? ओ महाराज, माळ काढली मासे खाल्ले मग तू मरायचं नाही का आता? खाय ज्यानं सांगितलं त्यानं शिफारस पत्र दिलं असेल ना तुला की आता मरणारच नाही. ज्या बावलटाने ज्या मेंटलनी तुला सांगितलं माळ काढ त्यानं शिफारस पत्र दिलं काय तुला? तू आता मरायचाच नाही जा. आहे का तुझ्याकडे काही लायसन आहे का? मी मरणारच नाही आता. नौटी मर गए, 10 भी मर गए शस्त्र 88, 33 कोटी देवता भी मर गए, बड़े काल की फांसी. पीर मर गए, पैगंबर मर गए चिंता जोगी, जपी तपी संन्यासी मर गए. सगळेच मरून गेले. राम गेला, कृष्ण गेला, आजोबा गेले, पंजोबा गेले. तू राशील का आता? माणसाच्या जन्माला आलो आपण, एक दिन तो जाना ही पडेगा. रेमन मुसाफिर निकलना पड़ेगा, काया कोटी खाली करना पड़ेगा. रेमन मुसाफिर निकलना पड़ेगा, काया कोटी खाली करना पड़ेगा. रेमन मुसाफिर निकलना पड़ेगा, काया कोटी खाली करना पड़ेगा. अभंग आहे तुकाराम महाराजांचा. आमच्या सारख्या बावलटांचं नाही ऐकलं तरी चालेल. आपणाला आग्रह मुळीच नाही की तुम्ही करायलाच पाहिजे. आम्ही आमच्या माई स्वार्थासाठी तुम्हाला काही सांगू शकतो. टलाट फलाफ यंगण पेट 9 हात काकडी 10 हात पी काय नाकारता येते.
आणि तुमचा आमच्यावर लय भरोसा. महाराज सांगतात बैल गाभण. हे जे खाली बसलेले बायका पोरांची पोट भरता 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 नाके न आली बिचाऱ्यांची, त्यांना ह्याच्यातलं काही माहित नाही. यांच्या महाराजांवर लय भरोसा. महाराजांना जर सांगितलं बैल गाभण असल बाबा ते शास्त्र बघतात. यानं काय सांगायला पाहिजे? यानं काय सांगायला पाहिजे? जसं आहे तसं सांगायला पाहिजे का काही सांगायला पाहिजे? जसं आहे तसं सांगतात का? सांगतात. मिटा म्हणतो या महाराष्ट्र राज्यामध्ये संत श्रीपाद महाराजांच्या व्यतिरिक्त सांगणारा कोणीच महाराष्ट्रात पैदा झाला नाही रे. श्रीपाद बाबा अभंगाचं प्रकरण जे आहे भक्ती मार्गातलं जे अधिष्ठान आहे, अभंगाचं प्रकरण असं आहे. संतांच्या आशीर्वादाने ब्रह्मांड नायकाच्या कृपेने तुकाराम महाराज या समाजापुढे मार्गदर्शन करतात. भक्ती मार्गातल्या अधिष्ठानाबद्दल शेतकऱ्याची बैलजोडी 2-4 एकर दिवसभर वखरती बिचारी रानामध्ये. सायंकाळी 5:30-6 वाजले. शेतकरी राजानं वखर खांद्यावर घेतला. एक बैल पुढे एक बैल माग. शेतकरी राहिला बऱ्याच अंतरावर. बैल चालली घराकडे. सकाळी जिथून सुटलीत बैल त्या दावणीला जातात का कोणाच्याही दाराशी जाऊन उभे राहतात? नाही, कोणा बी अंगणमध्ये उभा राहत असत्या. कोणाची गोष्ट बोलतो मी? कोणाची गोष्ट बोलतो मी? कोणाची गोष्ट सांगतो मी? बोला. शेतकरी राजा पाठीमागे एक फरलांग अंतरावर आहे. खांद्यावर जू आहे, वखर आहे, चराट आहे, रुमण आहे, पास आहे, मुक्सा पण शेत. एक फरलांग अंतरावर बैल जोडी पुढे चालते. एक बैल मागे एक बैल माग पुढं. सकाळी ज्या दावणीला बैलांना सोडलं त्या दावणीला बैल येतात की कोणा विधाशी उभं राहत नाही कळत. कोणाच्याही दाराशी उभे असतात का ते? बैल येत रे. ते बैलांना अक्कल आली रे. बैलांना कळत जिथून सुटलो ना आपण तिथं जायला पाहिजे. जिथून निघालो ना आपण सकाळी जिथून 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 उन्हून ना आपण सकाळी भिनमाटला टठेत जावं तुझे का कोठे बी वेड लागलं जगाला देव म्हणती परोंडी माले एक भेटना होता. महाराज सगळं सारखंच राजमणी. काय तुम्ही तयार व्हायला पाहिजे यांच्या नांग्या मोडायला. जोपर्यंत तुम्ही तयार होत नाही त्या महाराज शेको कस काय बोललो बा. परवा दिवशी मला एक भेटला होता. कोण? महाराज. सगळं सारखंच राजमणी. त्याला म्हटलं आज आहे तू
त्याला असं वाटतं पाहून चार करत होई आपली तुम्हाला जवळ लागत ना त्याला म्हटलं तू बायकोला बहीण माणूस का हे म्हणे बरं होईल म्हणलं एक कसा कळस रे मुलगीला एक कसा कळस तुझ्या बायकोला बहीण म्हणतात का असं बरं होईल म्हणे आई कसा कळस रे मग सगळं सारखंच अशा बिना डोक्याची माणसं इथं महाराज झाले म्हणून कळत नाही वेड लागलंय जगाला बोलू का एक शब्द बोलू का या मनासमोर बसेल मन मायबाप शेती या गावली मा जन्म होईल 92 साल बजा मन मायने या रूम मा जन्म दिला मानते का तो 9/12/92 चा आहे मी हे माझं जन्मस्थळ आहे ते माझ्या मायबाप बसलेले एक शब्द बोलू का आला तर एवढ्या राग विठाला आज माझ्या कीर्तनाला 100 मायबाप आले 98 ला मरू द्या एकाला जरी समजलं माझं आजचं कीर्तन कारणी लागलं कीर्तन म्हणजे एका माणसासाठीच आहे बाजारासाठी नाही कीर्तन एकासाठीच आहे बाजारासाठी नव्हे सर्वत्र दुर्लभ अद्वैत कुसरी सगळ्यांसाठी नाही असतेची महापुरी प्रियकांती पोट्यावरील वडी पहिल प्राप्तीच्या तिरी मी पाहिला निघे ज्ञानेश्वर महाराज मा तुले विचारस मी सोनं आवडस का नाही आवडस रे बा का नाही आवडस तुला पत्ता दे तुम्हाला तुला आवडस नाही मला पत्ता दे मी उद्या सायंकाळपर्यंत बारामती गाठणार आहे मी तिथं जाऊन सांगन मी त्या लोकांना माया मायचा हा पत्ता आहे ही सोनं आवडत नाही टाळ्या वाजवा त्या मायसाठी येतात आहे का अशी माय एखादी या जगामध्ये की मध्ये सोनं आवडत नाही एखाद्यानं वरती बोट करा बघा कीर्तन वर रखल्यावर मी तुला पत्ता लेस इथून तिथून सगळ्यांना सोनं आवडत मग पॅन्टेस का वापरते सोनं आवडस ना मग काच कथील मध्ये आयुष्य का घालवते धनराजा 1 ग्रॅमवर तुकडा घ्यायला 5,000 रुपयाच्या पुढे टिकवावे लागतात सोनं काय फुकट आहे काय धनराजा सोनं घ्यायला आयपट लागस रे भाऊ आयपट नंचट लोक चालत नाही रे गणपड्या उघडणारे तर नाहीच नाही ठिकाण चोट माणसं सोनं घेऊ शकत नाही त्यांना काच कथिलवर जीवन जगायचं बहुत सुकृताची जोडी Hare
समजायला किलोभर मेंदू लागतो. मुंगडीच्या पाया इतका सुद्धा मेंदू कमी चालत नाही म्हणजे कीर्तन समजत नाही परफेक्ट किलोभर. एक तुमच्या या भागातला एक मित्र मला भेटायला आलता कोडपिंपरीला आता 8 दिवसापूर्वी. बायकोल म्हटलं बेसन भाकर बनव, तोपर्यंत येतोय वावरातून. तो मित्र मी गेलोय वावराकडे, वावरात बघून आलो, बसलोय ओसरीमध्ये. तो मित्र मला म्हणतो, म्हणला दादा, म्हणला तुमचं वावर रस्त्याच्या कडेला आहे, एखादी कंपनी टाकून द्या. त्याने म्हटलं जग नाही कुठे उन्हात का आणणार तुम्ही? तुमचं वावर रस्त्याला लागून आहे, येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ चांगली आहे, एखादी कंपनी टाकून द्या. त्याने म्हटलं कंपनी टाकायला कोणाला सांगतात तुम्ही? म्हणलं तुम्हाला. अरे 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 रॉंग नंबर लागले. तुम्ही ज्याला सांगताय कंपनी टाकून द्या तो इसगाव तिसगाव भिकाऱ्याला, दुसऱ्याच्या तुकड्यावर जीवन जगणाऱ्या माणसाला तुम्ही कंपनी टाकाय सांगता काय? अय भाऊ, दुसऱ्याच्या तुकड्यावर जीवन जगणाऱ्या या भामट्याला तुम्ही कंपनी टाकाय सांगतात काय? मत वाटतंय माझ्या श्रीपाद महाराजांचं तत्व माझ्या बायकोनं ऐकावं, ऐकू शकत नाही. मत वाटतं माझ्या गुरूंचं तत्व माझ्या बापानं ऐकावं, ऐकू शकत नाही. मत वाटतं माझ्या बापाचं तत्वज्ञान माझ्या भावानं, माझ्या भाऊजाईनं, माझ्या जिजानं, माझ्या मावशानं, माझी माम बहीण, फुई बहीण, जीज भाऊ, अक्का, सासू, साली, देराणी, जेठाणी, शेजारी, पाजारी, भावकी सगळ्यांना माझ्या गुरूंचं तत्व ऐकावं असं मत वाटतं. परंतु भिकार चोट माणसं कंपनी टाकू शकत नाही. असू दे महाराज, असू दे ना मग महाराज. नशीब कांडू तो क्या करेगा पांडू. कंपनी सगळेच लोक टाकू शकत नाही. कंपनी कोणा टाकावी? खिशे पॅक आणि बँक बॅलेन्स तागडा असेल त्यानं कंपनी टाकावी. तुम्ही गणगोड्या उघडीतच मारायचं. पाष्टेकरांनो, सिंदखेडा परिसरातल्या पंचकृषी वासियांनो, तुमचे आजोबा चांगले असतील, तुमचे पंजोबा चांगले असतील, तुमची आजी चांगली असेल, जन्म देणारा बाप पवित्र असेल, पाष्टेकरांना तुम्हाला ज्या माय माऊलीनं जन्म दिला त्या माय माऊलीची कुसुद्धा पवित्र असली पाहिजे. म्हणून तुम्ही श्रीपाद महाराजांचं ऐकलं, तुमच्या मनामध्ये काही चालू नाही. जन्मोजन्मांतरी असेल पुण्य सामुद्री, तरीच नाम चिवागरी येईल श्रीरामाचे. तिडे तिडे पुण्य साचा पडेल, तरी हे बहुधा जन्मी जोडे. म्हणून नाम तुमच्या वाचेशी आतुडे. समागम घडे बुवा लोकांचा ज्ञानेश्वर महाराज की जय. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य गाडी चालताना, गाडी हलताना, गाडी चालताना, गाडी हलताना, जीव झाला या बेटा, जीव झाला या बेटा.
रात्री 1-2 वाजले असतील. रात्रीचे 1-2 वाजले असतील. विधीच्या निमित्तानं अंधाराचा चाऊल घेतला. पायऱ्या उतरून समोर गेला. विधी उरकून माघारी वळला. स्वतःच्या पायऱ्या न चढता कळत न कळत शेजारी असणार घर त्या पायऱ्या चढून आत गेला. लोक आते नारळ देतील, हार घालतील. मग बरे अंगणात बोहे बाय. एक तर महाराज म्हणतो सगळं समुद्राला जास्त बघितलं. कोणचा बी देव न करवा सगळं पाणी समुद्राला जास्त. मन गावा त्या कुठे बर या बाजूला पूर्वी दिशेला. माझं गाव आता या स्पॉटवरून या दिशेला आहे. हे उरकून मला कोळपिंबरी गाठायची आहे. इकडे न जाता मी इकडे धडकलो तर समजलं का? समजलं नाही. बठ्ठ पाणी समुद्राला जास्त बरे. तर म्हटलं दंगा करायचे खाते रे. माणसं दगड खातात का भाकरी खातात हे कळत नाही. कालवण चपात्या खाणाऱ्या माणसाला कळू नाही. माझं गाव आहे या दिशेला. या दिशेला न जाता मी जर वरच्या बाजूला धडकलो तर गाव सापडन का? नाही, मी महाराज आहे, मी माळकरी आहे. महाराज असू दे नाहीतर माळकरी असू दे, रस्ता चुकला कोण कबूल करा आपला बाप. रस्ता चुकला म्हणजे चुकला तर चुकलियावर माफेरा पडे. चुकलियावर माफेरा पडे. कडत न कडत थोडं तरी वाकडत आलं. तिकडच्या पायऱ्या न चढता वरच्या बाजूच्या पायऱ्या जर चढला तुला आता नारळ देतील का ते लोक? का हार घालतील गड्यात? तुम्ही लय चांगलं खरं महाराज, लय चांगलं करत का रंगत गये तो शेपालती. तू फक्त प्रयत्न करून बघ.
लोक नारायचे ठस का हार घालतात का शालपाक लावतात का रंग आता चिपका पडत तोपर्यंत शपालतात. तू प्रयत्न तर करी देख. शेंडरी यंडरी दैवते समजलं तर ठीक, नाही समजलं तर चुकलं. समजून घेतलं तर चांगलंय, नाही समजून घेतलं तर फेर पडल्याशिवाय राहणार नाही. अभंगाची पहिली साठविला हरीची हृदय मंदिरी. समजून घेतलं साठविला हरीची हृदय मंदिरी. क्षत्रज्ञ म्हणजे परमात्मा, क्षत्र म्हणजे उपाधी, शरीर म्हणजे मंदिर आणि मंदिरातली मूर्ती म्हणजे आत्मा. समजलं त्याची सरली झार पडला का ब्रह्मामध्ये.
कल्पना विद्या तिने झाली. तुला कितला अंड्रो तो म्हणत म्हणा अजून लगीन व्हायचं नाही म्हणजे त्याला एवढं कळत म्हणजे लगीन वाहत अजून महाराष्ट्र कळत नाही देव कसाले म्हणत आणि दररोज भुगतो दररोज कीर्तनामध्ये बोलतो देव घ्या कोणी देव घ्या एकाला गरिबी भरली देव घरापाशी गेला सगळे देव गोळा केले बॅगेमध्ये भरले सोनाराकडे आला सोनाराला म्हणतो पांडुरंगाचं वेगळं करा वजन वजन माप किंमत किंमत पांडुरंगाची वेगळी करा रुक्मिणी आईची वेगळी करा लंगड्या देवना वेगळं करा गणपती बाप्पानं न्यारं करा आंबाबाईनं न्यारं करा तिळशूरनं न्यारं करा शिवानं न्यारं करा तो सोनार म्हणतो वेगळं वेगळं तुम्हाला तुमच्या बायका पोरांमध्ये इथं नाही वेगळं वेगळं इथं वेगळं वेगळं नाही इथं एकच आहे सोनं 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 तुम्हाला अन्नपूर्णा लंगड्या देव विठ्ठल रुक्माई गणपती तुम्हाला उमऱ्याच्या बायका पोरांमध्ये सगळ्या भानगडी सोनाराच्या दुकानामध्ये आल्यानंतर किंमत काढायची असेल सोनं 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 सोनाराच्या दुकानामध्ये गेल्यानंतर आकार मुडून जातो सोनं राहत माया व मी तुमल्या आशईच्या रस बाडी बिबाडी टॅम्सर डोरला मंगळसूत्र अंगठा सऱ्या दाग दागिने पारखाले गलकुले सोनच आहे का 12 भानगडी सोनं डोक्यात बसत काय ज्ञान देवा प्रमाण आत्मा हाची आत्मा देवांचा देव आहे किती महाराज लोक या गोष्टीला मान्य करतात एक शब्द बोलू आज ना उद्या उद्या ना परवा महिन्यानं 2 महिन्यानं वर्षानं 2 वर्षानं नवे नवे कालांतर थकल्यानंतर रूपाचा नाश होतो स्वरूपाचा नाश होत नाही आज ना उद्या उद्या ना परवा महिन्यानं 2 महिन्यानं वर्षानं 2 वर्षानं नवे नवे कालांतर थकल्यानंतर रूपाचा नाश होतो 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 मी म्हणत तवा नाही कालांतरानं रूपाचा नाश होतो कारण हा मृत्यूलोक आहे येतो नाही आल्यावर उद्या उद्या ना परवा कवा तरी कालांतरानं रूपाचा नाश होतो 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 स्वरूपाचा नाश होत नाही टाळ जाणार आहे टाळातला नाद राहणार आहे विना जाणार आहे तारा जाणार आहेत वाजवणारे आजोबा जाणार आहेत तुला काय बापानं खाऊ घाल राहिला माफ करा विना जाणार आहे विनातल्या तारा जाणार आहेत वाजवणारे देखील जाणार आहेत
विण्याच्या तारांमधून जी गोष्ट बाहेर पडते ती गोष्ट राहणार आहे. हार्मोनियम जाणार आहे. हार्मोनियम मधून बाहेर पडते ती गोष्ट राहणार आहे. कालांतरानं मृदंग जाणार आहे. जनावराचं कातळही जाणार आणि वाढीही जाणार. कातळेला थाप मारल्याबरोबर जी गोष्ट बाहेर पडते ती गोष्ट राहणार आहे. अव्यक्त निराकार अविनाशाशी पाहे नाश परमपूज्य आदरणीय श्रीमंत सद्गुरु श्रीपाद महाराजांच्या पूर्ण आशीर्वादाने पाष्टेकरांनो तुम्ही राजहंस आहात. सुगरण बाईला भात शिजला का नाही चिवडावं लागत नाही. आणि चिवडत बसत असन ती सुगरण नसते. सुगरण बाईला भात शिजला का नाही शितावरून कळत. उलटणीवर लेस्टी माया उलटणीवर भात न शिटलेस असा चिवडच नाही बसत. महाराज तू मग कडा नको काय ते चिवडाना विषय राज काय मग शिजद का नाही. तू का चाखोनी श्रीपाद महाराजांच्या पूर्ण आशीर्वादानं मायबाप तुमचं गाव पूर्ण राजहंस. भाताची परीक्षा शितावरून करणारी मंडळी आहे तुम्ही. आता एक गोष्ट मला बोलावाशी वाटते सांगावी अशी वाटते म्हणजे जे नवीन आलेले आहे त्यांना समजून द्यायचं. ज्यांना समजलेलं आहे त्यांना निश्चयावर यायचं. स्वसंवेद्या नावाची जी गोष्ट आहे ती गोष्ट कोणाच्या भरोशावर नाही. स्वसंवेद्या नावाची जी गोष्ट आहे ती कोणाच्या भरोशावर नाही. ती स्वतंत्र आहे. फक्त अज्ञान घालवण्याचं जे ज्ञान आहे तेवढं ज्ञान शहाण्या माणसाला भेटून करून घ्यावयाचं आहे. अभंगाची दुसरी ओढ त्याची सरली त्याची सरली
सासूबाई नावाचं जे डिपार्टमेंट आहे ते ज्या पद्धतीनं स्वतंत्र आहे, सासूबाई नावाचं जे डिपार्टमेंट आहे ते स्वतंत्र आहे, कोणावर अवलंबून नाही. सुनबाईला जर सांगितलं मला तांब्यावर पाणी आणून दे, सुनबाई जरी जेवाय बसली असेल तरी सुद्धा जेवण सोडून तिला सासूबाईला पाणी द्यावं लागत होत. कळलं का? सोसमवेद्या नावाची गोष्ट कोणाच्या भरोश्यावर नाही. हे डिपार्टमेंट स्वतंत्र आहे. आत्मा कोणाच्या भरोश्यावर आहे का? आत्म्याला संचित प्रारब्ध क्रिया मान वासना जन्म मरण कुठली डंकी आहे का? आत्मा हे डिपार्टमेंट स्वतंत्र आहे. ज्या पद्धतीनं सासूबाई नावाचं डिपार्टमेंट स्वतंत्र आहे त्या पद्धतीनं अगदी सुनबाई जेवायला बसलेली आहे. आत्याबाईनं सांगितलं पोरी मला तांब्यावर पाणी आणून दे. जेवायला जरी बसली असं दिवसभर रानावनामध्ये काम करणारी सुनबाई, राब राब राबलेली सुनबाई तशी झाली. हात पायावर पाणी घातलं, स्वयंपाक बनवते, लेकराला पाजून जोडीमध्ये घालते, तसा स्वयंपाक बनवला, घरच्या लोकांना जेव खाऊ घातलं आणि शेवटी जेवाया बसली. रात्रीचे 10 वाजले जेवाया आणि उमऱ्याच्या बाहेर बसलेली वस्त्रीमध्ये सासूबाई म्हणते पोरी मला पाणी आणून दे. हातातला घास सुनबाईला सोडावा लागला आणि वस्त्रीत तांब्या भरून आत्याबाईला पाणी द्यावं लागत होत. आता पोरी नाही, तिचं नाव धरून बोलावं लागतं. आता पोरी नाही, आता मजानं बोलणं पडत. कारण तथाई ना आता तुकडानी आशा आहे ना. पोरी चालाव नाही म्हणजे भुक्या मरणं पडेल. पोरी नाही चालाव, तुकडा ना करता. तुमना गावनी कोट नाही चालस मी तसा सांग. મને ખબર ચાહે બેટા બેટા या माय तिची ही माय मम्मी 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 पूर्वी होते आत्या, तोंड भरून आत्या म्हणत होते आत्या. आता आता काय म्हणतात मम्मी. आता त्याची मम्मी का माझी मम्मी. जन चालले उभरा यांना लोक सुशिक्षित म्हणतात. काय म्हणतात? कोणता शब्द बोलू का? ती सुनबाई म्हणते मम्मी तुम्ही ठेवा, 1 कप मलाई द्या आणि 1 कप तुम्ही द्या. पूर्वीची गोष्ट सांगतो मी. ज्याप्रमाणे सासूबाई नावाचं डिपार्टमेंट स्वतंत्र होतं त्याप्रमाणे आत्मा नावाचं डिपार्टमेंट स्वतंत्र आहे. त्याच्यासाठी काही हालचाल करायची गरज नाही. माझ्या हातामध्ये हा ज्वारीचा दाणा. ज्वारीच्या दाण्यामध्ये एवढं मोठं धसकट आहे, 3.5 फुटाचं ताट आहे, 7-8 पानं आहेत, फुटभर कणीस आहे, त्याच्यामध्ये पावशेरभर भुसा आहे, 8 पाव ज्वारी आहे. एवढ्याशा ज्वारीच्या दाण्यामध्ये सगळ्या गोष्टी गच्च भरलेल्या आहेत.
पायाच्या करंगडीला चिमटी घेतल्या बरोबर माथ्याला करण लागतं. माथ्याचा केस उचकल्या बरोबर करंगडीला करण लागतं. तुका म्हणे एका देहाची अवयव सुख दुःख जीव भोग पावे ज्वारीच्या दाण्यामध्ये सगळ्या गोष्टी गच्च भरलेल्या आहेत. त्याप्रमाणे संपूर्ण विश्वामध्ये आत्मा गच्च भरलेला आहे. काही हालचाल करायची गरज नाही. फक्त शेतकऱ्याला भेटावं लागत. जब तक आसरा न लोगे पिरौर आली ओंकार. जब तक आसरा न लोगे पिरौर आली ओंकार. सबका मुश्किल है पता मिलना खुदा की राह का. जोपर्यंत चांगल्या माणसाच्या सहवासामध्ये तुम्ही जात नाही तोपर्यंत तुम्हाला हा अभ्यास करू शकत नाही. या ज्वारीच्या दाण्यामध्ये सगळ्या गोष्टी गच्च भरलेल्या आहेत. केलेल्या तांबड्याला चांबाराला कुंभाराला मराठ्याला माड्याला महाराजाला तर नको नको शेतकऱ्याला भेटावं लागेल. तुका म्हणे ये दे पायी ये जाते. जय हो. तुका म्हणे ये दे पायी ये जाते. तुका म्हणे ये दे पायी ये जाते. तुम्हाला सांगतो. पुढच्या उदाहरणाला मी सुरुवात करतो. नाशिकला आगपेट्यांचा कारखाना आहे. नाशिक वरून ट्रकभर माचिकच्या पेट्या जळगावला जातात. खालच्या बाजूला चेटाडच जास्त का ती तिनं माती खाल्ली काय कळत नाही. महाराज आहे ना तू, मग ही गोष्ट का कळत नाही. नाशिकला आगपेट्यांचा कारखाना आहे. जळगावला नेण्यासाठी ट्रक भरलेला आहे. ट्रक निघाला रस्त्याला. जळगाव येस तोपर्यंत शिरगावता येस का नाही ना. आगपेटीतली जी गाडी आहे ती काय काम करत गुदगुल्या पाडस का शिरगावत नाही. आई सांगणं पडी का आगगाडीला काय धंदा शे नाही गुदगुल्या फाडा नसे. मग ती नाशिक वरून निघते जळगावला जाते. शिलगाव येस का नाही येस का बस शिलगावच नाही ती. तिनं धंदा काय शे मग का बस शिलगावच नाही ती. दंडराजा मेंटेन हो गया कारण तू क्लियर काऊ जरूर घसरणं पडत. चार जिल्हे दिले अशी घसडी काउजरवर मग पाचटाने उच्चारा बाजू ठेवून लायक्या फक्त मन नाव सांगू नका.
आष्ट्याचं एसटी स्टँड असू द्या, नरडाण्याचं असू द्या, धुळ्याचं असू द्या, शिरपूरचं असू द्या, लेकरांना फक्त रडायला पाहिजे. तुमच्या गावाची जत्रा असू द्या, मळसरची असू द्या, बेटावरची असू द्या, हजारोने तरी लोक असले, नरडाण्याचं रेल्वे स्टेशन असू द्या, लेकरांना फक्त रडायला पाहिजे. पण त्या रेल्वे स्टेशनवर सुद्धा आईला पान्हा फुटतो. मेंटल विक्या का तो कळच नाही. अज्ञान घालवण्याचं ज्ञान कर. नाईट सिटी झाली मग बोल. नाव ठेवताना लाज नाही का वाटत? या श्रीपाद बाबांना, या रामदास बाबांना निज रूपाला दाखवल्या रेल्वे स्टेशनवर फक्त लेकरांना रडायला पाहिजे. आईला पान्हा फुटतो. असू द्या हजारो लोक, माईला काही लाज वाटत नाही. लेकरू रडल्यानंतर ती आई असं म्हणते का? घरी गेल्यानंतर बघू इतर लोक. माय अशी नसते, ती जिजी मावशी असली पाहिजे. माय अशातली नसते. लेकरू रडत असताना देखील तिला पान्हा फुटत नाही. घरी गेल्यानंतर बघू. मी तर दररोज हजारो लोकांमध्ये म्हणतो ती आई नसलीच पाहिजे. ती आता कदाचित मावशी असेल किंवा आत्या असेल, माय नसलीच पाहिजे. या श्रीपाद बाबांना, या रामदास बाबांना निज रूपाला राहिला. माझी प्रेम पान्हा मुखी घालून येई धावत धावत माऊली तू कृपावंत. ऐशी कृपावंत कोण माझ्या निभावाई वाचून. फक्त लेकरांना रडायला पाहिजे मग कुठेही असू दे. या देवाचे स्टोव मध्ये कचरा गेला. स्टोव मध्ये कचरा गेला. काडी लावली. तर नवजल्ला काडी लावली. असं करत ते. कचरा गेला. 9व्या अध्यायामध्ये एक श्लोक आहे. मनमना भव मद बघतो मध्य आजीमा नमस्करो. तुझं मन मला अर्पण करावं असं वाटत असेल, तू मन हे मीची करी माझी या भजनी. माझी या भजनी. भजनी भजनी कशाला म्हणतात भजन? भजन भजन गुरुवारना दिन सोमवारा दिन मंदिर में आपण करत असते भजने का ते.
का अभंगाला चाली लावून, गवडणीला चाली लावून, भारुडाला चाली लावून त्याला भजन म्हणतात का गायन म्हणतात हेही कळत नाही. त्याला गायन म्हणतात, गायन. भजन माझे अनुसंधाने विन स्नान संध्याच्या भोमतान हात वा धर्मजान मग भजन ते नव्हे. भजन संत शिकवतात. कचरा गेला, मी देहपणाचा कचरा. नवव्या अध्यायामध्ये 34 नंबरला तो श्लोक सांगतो, माझे अनुसंधाने ते 2 पैशाला पिन मिळते. येर पत्र पुष्प फळ मज भजावया मीस केवळ. दोन पैशाला पिन मिळते. पिनला पुढे तार असते. नवजलच्या छेदामध्ये त्या तारामध्ये टाकून दे. कंठी धरीला कृष्ण मणी. करणाऱ्याला आहे, न करणाऱ्याला नाही. मी तेच नाही शो, पण मला कुठे वस्तू गरज असत. एकाच लगीन झालं. लगीन करमणूक आहे का वंशाला दिवा आहे? नाही बोलसच मी आधी. लगीन करमणूक राहत का वंशले दिवा राहत? वंशले दिवा का करमणूक राहत? हो 2-4 दिवस सासरवाडीला राहत. असा गाल लोन काल लागला तोपर्यंत चरच. 2-4 दिवस होईनात का ती बायकोले म्हणस, येस मग मी तब्येतवर ध्यान ठेव. येले इमानदार म्हणत होई का बिगट डोकाना म्हणत होती ती? का रे येणा करता लगीन कर रे तू? नाही म्हणे मना नावना पेला, मना नावना कुकू, मी मानस तुले. यश मी तब्येतवर ध्यान ठेव. ती मनमा म्हणा भुईखोड. येले लगीन म्हणतस का रे भाऊ? ओ अण्णा गणगोया उगाया माहिती चालले रे मायने वगैरे. महाराज व्हायची हवय, महाराज व्हायची हवय का? नांदडी कोण तुला नाना? नाही आता बोलणं पडी का पुढे? उगणार बी भाजल्यानंतर पुन्हा उगत नाही, चांगला ऐक. उगणार बी भाजल्यानंतर पुन्हा उगत नाही, चांगला ऐक. त्याची सरली यरजार. नांदाडी कोण नाना? जेव्हा नांदावशील त्या बाईला चित्त चैतन्याची होता भेटी. हर्षमास बंदाटे कंठी पुलकांकित रोमाचं उठी उलमणित दृष्टी पुण्याने करिता अच्युत चिंतन सप्रेने गहिवरे मन. अट्टहास करिता रुदन अनिवार्य स्पंदन होतो श्वासे. त्या रुदना सवेशी हर्ष प्रगटे. हर्षाचे निनेटे पाटे हसू लागे कडकडाटे. सुख सद्भावे गदगदोनी बोध दिला मज सांगाते. मार्ग दाविला नीट भ्रांती ही समुड गेली दिसू लागली वाट. नाचत प्रेम छंदे चालू लागलो सपाट. एका जनार्दनी पावलं पंढरी पेठ. आत्मनिवेदन भरीत रोडगा निवतीला हरोहारी. एका जनार्दनी धन्य खंडेरा त्यावर तुमच्या वारी. मल्हारीची वारी. नांदाडी कोण रे भाऊ? आणि ज्या वेळेला तू नांदावशील वर्ष 2 वर्ष 4 वर्ष 8 वर्ष घातल्यानंतर देवाच्या मनामध्ये येईल 9 महिने 9 दिवस जातील. रडते माझे बाळ माथ्यावरचं सुटणारं पाणी. माथ्यावरचं सुटणारं पाणी ओढ्यातला असू द्या, नाल्यातला असू द्या, नदीतला असू द्या, कटार गंगेतला असू द्या, वाहत 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 तापी मैला गेलं.
सगुणाची भक्ती करीत असताना करता 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 भक्ताच्या अंगी निर्गुणाचं अधिष्ठान असावं. सद्गुरुनाथ महाराजांचा सुद्या माळरानावरचा सुद्या पठारावरचा सुद्या ओढ्यातला सुद्या नदीतला सुद्या वाहत 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 समुद्राला गेल्यानंतर प्रश्नच उरत नाही. जेवढा समुद्र विशाल आहे एवढाच ओढा सुद्धा विशाल झाला. अभंगाची तिसरी ओळ बोला.
आरशाची काच असते, आरशाची काच, चेहरा दिसत नाही. काचीच्या अंगी तुझा भाव. वरतून महिला आडवा आला बघा, आरशाच्या काचेवर महिला आडवा आला, फपुटा आडवा आला. आशा, मनशा, तृष्णा, कल्पना, विद्या, भ्रांती, माया, मोह, ममता काय असतील त्या भानगडी. काचेवर महिला आडवा आला. आई बघा हातरा कपडा. गुरु तेथे ज्ञान. ज्ञान म्हणजे बेसन आणि चपाती असले म्हणतस का ज्ञान? मग काळामोडी सर खावणार का लाईलाई खावणार ज्ञान. गुरु मुखे उद्वैची तर दिसे आणि हृदयी स्वयंभूची असेल. प्रत्यक्ष भाऊ लागेल ज्ञानेश्वर महाराज. कपडा न लगती सायास. शेंदडी पिकल्याशिवाय गोड लागत नाही. परंतु मी ऐकवत आम्ही दल्ली सांगे दिवाईना दिवा देखाशिवाय शेंदडी गोड लागत नाही. शेंदडी दिवाईना दिवा देखस हो म्हणी माय. शेंदडी दिवाईना दिवा देखाना पहिले जर तोडी तर शेंदडीनी भाजी कडू लागस. दिवाईला दिवा टिकले पाहिजे मग बघा मजा. कळलं? मी सागरच म्हणा कीर्तन समजायला किलोभर मेंदू लागल. सागर असं महाराज समजत नाही म्हणा. कीर्तन म्हणजे अशा कथा आणि गोष्टी नाही, तुकडा जोडणा पडतो भावट्या. याला संप्रदाय लागतो. शरीर प्रेम आहे, शरीर प्रेम. हे जे शरीर आहे ना हे प्रेम आहे, प्रेम. चित्त नावाची काच आहे, काच. या चित्त नावाच्या काचेमध्ये आपणाला जर बघायचं असेल स्वतःला, कोण मी, कोण मी. शरीर नावाची फ्रेम आहे, फ्रेम. चित्त नावाची काच आहे आणि त्या काचेमध्ये मी कोण आहे मला बघायचं आहे. फपुटा आडवा आला, मी देह नावाचा. आता कपडा घ्यायचा, कपडा. लाखभर रुपयाला बंगला, 100 रुपयाला दरवाजा, 50 रुपयाला कुलूप आणि 2च रुपयाला खिया. सगळं समाज
फिरून घ्या. शस्त्र दीपे दीपक हरी आला आता मग कधी भयंता. तुका म्हणे हरी काही उरून देवरी. भगवंताने अर्जुनाला आता जाता जाता विचारलं, अर्जुना हे काही करणे आहे, थोडा वेळ आहे, मला तुमचा निरोप घ्यावा लागेल. आता रात्र थोडी सोंग फार, आता कसं वाटत. त्यावेळेला अर्जुनाने सांगितलं, कृष्णा जैसे डोळिया अंजन भेटे. पूर्वी आपल्या समोर ही माय बसलेली ना, चष्मावाली माय. या मायला माहितीये गावरान गाईचं तूप एका बाटलीमध्ये भरून ठेवायची. मी म्हणायचो मला फुरसट दिसत. ती माय काठी टेकीत आली, मला सांगते धनराजा तुला फुरसट दिसत, सायंकाळी माझ्या घराकडे ये. सायंकाळी गेलो, त्या मायनं सांगितलं इथं बैस. देवडीतनं तिनं ती बाटली काढून आणली, बूच उरलं. त्या मायने त्या बाटलीमध्ये असा बोट घातलं, बोटाला ते अंचन लावलं, गावरान गाईचं जुनं तूप. त्या माऊलीनं माझा डोळा उडला. डोळ्यामध्ये जे आडवं तिडवं आलेलं आहे ते दिसून देत नाही. जग ब्रह्म आहे. जग काय आहे? मायबाप तुमले एक गोष्ट विचारो. तुमना गावना या मंदिरमा विठोबा शे, म्हैसर गावना मंदिरमा बी विठोबा शे. विठोबाना बाबत मत माव्या पडे नाही का? नाही तसं होईल, मला सांगा ना. पाष्टगावच्या देवळामध्ये विठोबा आहे, मळसरगावच्या देवळामध्ये सुद्धा विठोबा आहे. विठोबाच्या बाबतीत देवळाला सोडून मधली जागा माव्या पडेल काय? आपल्या डोक्यामध्ये जे आहे ते आज ना उद्या भंगून जाणार, जे डोक्यामध्ये नाही ते राहणार. सत्यमेव जयते. तुम्हाला खटला कुठं न्यायचा तिथं न्या, मी निर्दोष आहे. मी आपल्या डोक्यामध्ये जे आहे ते बुडून तुटून फुटून जाणार आहे. जव आकार पुढा देखती तो देवता या भाले भजिती, मग विघटली या टाकीती मेला म्हणून ज्ञानेश्वर महाराज. तुम्ही दररोज पारवरी बसत, तुमले का तिखटली का रे, तुमला का फुटी घ्यात का रे. तो जुना काळातला जुना म्हातारा पगडीवाला तो त्या गावच्या लोकांना बोलतो, पोऱ्या पोरो दररोज पारवरी बसतस तुम्ही, तुमले कथाच नाही का रे. म्हणला त्याची काय होते. अरे आपला गावना देव भंगी घ्या ना पोरो. देवना बोट तुटी घ्या, नाम तुटी घे. आपला गावना मारुती भंगी घ्या, मग गावले भंगती येत पाहून. मारुती भंगी घ्या का भाऊ. अरे पोरं हो, आपला गावना मारुती भंगी घ्या, देव भंगी घ्या, नाम तुटी घ्या, बोट तुटी घ्या, देव भंगी घ्या. आकार म्हणला. आपल्या गावच्या देवळामध्ये देव आहे, शेजारच्या गावच्या देवळामध्ये देव आहे. देवा बिना मधली जागा ओस पडलेली आहे का? आपल्या डोक्यामध्ये जे आहे ते आज ना उद्या फुटून तुटून मुडून वाकडं तिकडं होणार. जे आपल्या डोक्यामध्ये नाही ती एवढी गोष्ट राहणार, आणि जी गोष्ट राहणार आहे ती गोष्ट या चांबड्याच्या डोळ्यानं दिसत नाही. ती गोष्ट अनुभवायची असते. तुका म्हणे हरी काही उरो न देवरी. जमलं तर डोळ्यावर आडवं तिडवं जे आलेलं आहे ते आपल्याला दिसून देत नाही, समजून देत नाही, उमजून देत नाही. ते आडवं तिडवं आलेलं जर पांगवायचं असेल धनराजा, ये पैस डोळ्यामध्ये अंजन घातलं. जैसे डोळिया अंजन भेटे
जैसे डोळी अंजन भेटे मग तया दृष्टीस फाटा फुटे तया दृष्टी सपाटा फुटे वास पाहे तेत प्रगटे महानिधी वास पाहे तेत प्रगटे महानिधी अंगार धरी सोहंपण अहंकार धरी सोहंपण तई चित्ती प्रगटे चैतन्य घन तई चित्ती प्रगटे चैतन्य घन अरे मन वय उन्मान मन होय उन्मन निश्चय परब्रह्म निश्चय परब्रह्म कालगतीनं झडप घातली थोडं वाकडं तिकडं झालं समुद्राच्या बाहेर फेकाटला गेला दिसायला पांढरा पांढरा असायला वाकडा तिकडा चवीला खारट ना रूपाला आला म्हणून त्याला म्हणतात मिठाचा तुकडा कालगती निघून गेली तोच मिठाचा तुकडा समुद्रामध्ये फेकाटला गेला समुद्र जेवढा विशाल तेवढा मिठाचा तुकडा स्वतः विशाल त्याची सरली धारा धारा सफळ व्यापार ज्ञानेश्वर पाष्टेकरांनो पंचक्रोशीवासियांनो सालाबाधाप्रमाणे याही वर्षी या नामयज्ञाचा उत्सव बोलता बोलता आजचा हा 6वा दिवस निघून गेलेला आहे झालेली सेवा झालेले हे पुष्प पंढरीनाथाच्या पवित्र चरणी माऊली ज्ञानेश्वरांच्या चरणी सद्गुरुनाथ संत श्रीपाद बाप्पा परमपूज्य आदरणीय संत रामदास बाप्पा तसेच मला जन्म देणारी माझी आई जन्म देणारे वडील त्यांच्या पवित्र चरणी झालेली सेवा वाक्पुष्प म्हणून समर्पित करतो तुमच्यासारख्या आई वडिलांचा आशीर्वाद घेतो काही चुकलं भागलं असेल मायबाप लेकराच्या नात्यानं मला माफ करा मी दिलगिरी व्यक्त करतो आणि अभंगाला अनुसरून असेल संत साहित्यामधलं असेल या गोष्टीचा विचार करा पशु का होय पनैया नर का पूज ना होय नर पूज करणी करे सो नर का नारायण भी बन जाय झालेली सेवा तुमच्यासारख्या आई वडिलांच्या पवित्र चरणी समर्पित करतो झालेल्या सेवेला पूर्ण विराम देतो करविली तैशी केली कटकट वाकडे का नीट देव जाणे काही बोलिलो विनोदे मायबाप तुमच्या पुढे सरकेचे लाडी पुढे मध्ये क्षमा करावी वेडी वाकुडी बोलबाल गाज करी तिनं बोल मायबाप जाता जाता कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी मनवा हरीचे दास तुका म्हणे याची आस आवडे देवाशी ऐका तो प्रकार नामाचा उच्चार कधी कधी तुळशी माळगडा गोपीचंदन टिळा हृदय कडवडा वैष्णवांचा जाता जाता गड्यामध्ये पवित्र तुळशीची माळा कंपडाला गोपीचंदन टिळा आळंदी पंढरीची वारी लहान मोठ्याची मर्यादा गावामध्ये जुटीनं वागणं ताडी माडी गांजा आपो पांग चिंगडे बोंबडे अंडे काही करू नका जन्म देणाऱ्या आई वडिलांना तोंड भरून शिव्या देत जा सूचना धन्यवाद माऊली 60वीला हरी जी हृदय मंजुरी आपण जसं सोनं जर घेतलं तर सोनं घरामध्ये ठेवताना गोदरेज कपाट कपाटात कपाट आणि त्या कपाटात सुद्धा अजून एक छोटी कपाट आणि त्याच्यात मग ती डब्बी अशा पद्धतीने आपण सोनं साठवतो मग हा पांडुरंग परमात्मा जर आपल्याला साठवायचा असेल तर तो कुठं साठवावा लागेल वास्तविक पाहता बाबांनी सांगितलं देव जात नाही देव येत नाही देव भंगत नाही हे फक्त आपल्याला लावून दिलेल्या उपाध्या आहेत देव बसले देव उठले देव झोपले नाही का परंतु तो अविनाश असा परमात्मा आहे जो डोळ्यांना दिसत नाही परंतु तो आहे कारण वृक्षाची ही पान हाले त्याची सत्ता नाही का वृक्षाचं पान सुद्धा ज्याच्या सत्तेशिवाय हलू शकत नाही मग तुम्हाला आपल्याला चालवणारा तो कोण आहे कारण आपलं जे हे शरीर चालतंय हे कोणाच्या भरोश्यावर चालतंय कोणाच्या जोरावर चालतंय तर चाले हे शरीर कोणाची या सत्ते कोण बोलवितो हरिविना त्या हरीशिवाय दुसरं काहीच नाही म्हणून जनाबाईंनी सुद्धा त्या परमात्म्याला कुठं कोणलं होतं तर हृदयात कोणलेलं होतं मग ज्ञानोबराय म्हणतात आपण जे देवता गुणतो ना ते ज्ञानोबरायांना मान्य नव्हतं म्हणून ज्ञानोबराय म्हणतात ज्ञान देव म्हणे भजा हो आत्मदेवाला भजायचंय आणि आत्मा हाच परमेश्वर आहे बाबांनी खूप छान प्रमाणे अगदी चालू घडामोडीतली उदाहरणं देत बाबांनी सांगितलं
माझं कीर्तन ऐकायला काय लागतो? 1 किलोचा मेंदू. प्रत्येकाच्या मेंदूचं वजन जर बघितलं तर फक्त जेवढे जीवसृष्टी आहे त्याच्यातल्या प्रत्येकाच्या मेंदूचं जर वजन केलं तर 1.25 किलोचा मेंदू फक्त मानवाला दिलेला आहे. का? कारण विचार करण्याची पात्रता फक्त मानवात आहे. आणि म्हणून आज बाबांनी ज्या 6व्या दिवसाचं पुष्प गुंफलं, वास्तविक पाहता बाबांची खूप धावपळ असते, परंतु तरी सुद्धा बाबांची म्हणजे आपल्या कार्यक्रमामध्ये आपण बाबांना काल्याची सेवा देणार होतो. बाबांना मी काल्याच्या सेवेसाठी फोन केलेला होता, पण बाबांची काल्याची सेवा दिली गेलेली असल्यामुळे बाबांना 6व्या दिवसाची सेवा दिली गेली. बाबांनी आपल्या आत्मोन्नती विश्वशांती स्वानंद प्रेमळ भक्त मंडळाच्या शब्दास मान देऊन वेळेवर येऊन नवे नवे वेळेच्या आधी येऊन उत्कृष्टप्रमाणे सेवा दिली. त्याबद्दल आत्मोन्नती विश्वशांती स्वानंद प्रेमळ मंडळ आणि समस्त ग्रामस्थ बाबांचे सदैव ऋणी राहतील. उद्याच्या कार्यक्रमाची जी रूपरेषा आहे ते उद्या सकाळी ठीक 5:30 वाजता काकडा होईल. काल ज्या पद्धतीने काकड्याला सर्व माता भगिनी आल्या त्याच पद्धतीने या, नवे नवे त्याच्यापेक्षा जास्त संख्येने या. तदनंतर उद्याचा जो पर्व काळ आहे तो दत्त जयंती, दत्तप्रभूंचा जन्मदिवस आहे आणि त्या जन्मदिवसाचं कीर्तनरूपी पुष्प हरिभक्त परायण रावसाहेब महाराज पाटील मुक्तीकर हे ठीक 9 वाजता गुंफणार आहेत. म्हणून बाबांनी सांगितलं तुम्हाला सर्वांना, मला सर्वांना सांगितलं, ज्यांच्या गळ्यात माडी नसतील त्यांनी माडी घालून घ्या. कारण कंठी मिरवा तुळशी माळ, व्रत करा एकादशी. मानव देहाला जर आपण आलेलो आहोत, कारण आपल्याला हा जन्म जो मिळालेला आहे तो त्याच्यासाठीच मिळालेला आहे. कारण हा 84 लक्ष योनीचा जो फेरा आहे तो फेरा बाद करण्याचं सामर्थ्य फक्त एकमेव या मानव देहात आहे. म्हणून उद्याचा पर्वकाळ साधा. ज्यांना ज्यांना इच्छा असतील उद्या मला अनुग्रह घ्यायचा आहे, मलाही कोणाचा तरी पांडुरंग परमात्म्याची कोणाच्या मार्फत ओळखड करून द्यायची आहे, तर ज्यांना ज्यांना उद्या अनुग्रह घ्यायचे असतील त्यांनी सर्वांनी आपल्या आयोजक मंडळाकडे नावं द्या. उद्या दुपारून जन्माचा कार्यक्रम झाल्यानंतर सर्वांना अनुग्रह दिले जातील, नामचिंतन होईल आणि आपला जन्म सफल होईल. तदनंतर ठीक 3 वाजता उद्या आपल्याला ग्रंथराज दत्तात्रेयांच्या चरित्राचं मिरवणूक करायची आहे, संतांच्या प्रतिमेची मिरवणूक करायची आहे. म्हणून सर्व माता भगिनींना विनंती असेल, प्रत्येकाने आपल्या अंगणात सळा सन्मार्जन करून आणि उद्या सर्व माता भगिनींनी ठीक 3 वाजता या धर्ममंडपात येऊन या आपल्या नगर प्रदक्षिणाच्या कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहायचंय. तदनंतर संध्याकाळी ठीक 6 वाजता हरिपाठ होईल. रात्री ठीक 8:30 वाजता हरिभक्त परायण खानदेश गायन कोकिडा धनश्रीपाई ताई शिंदे यांचा दंदनिसाच्या कीर्तनाचा कार्यक्रम होईल. सर्वांनी कार्यक्रमाची नोंद घ्यावी. ज्या दात्यांनी दान दिलेलं आहे, ज्या दात्यांचे नाव बाकीचे आपण आता वाचून घेऊ, बाकी उद्या वाचणार आहोत. दोन दिवसापूर्वी बाकीचे नावं वाचून झालेली होती. आज जे आतापर्यंत जे नावं आलेले आहेत त्याच्यात जसवंत विक्रम पाटील 100 रुपये, सुरेश लोटन कोडी 100 रुपये, बारकू साहेबराव पाटील 101 रुपये, गुप्तदान 4500, विजय भास्कर मराठे 100 रुपये, मनोज चंपलाल लोहार 100 रुपये, जिजाराव बंडू पाटील 150 रुपये, दीपक माधवराव मराठे 100 रुपये, समाधान देवीदास शिरसाट 500 रुपये, लक्ष्मण रुमाला बिल 100 रुपये, योगेश शांताराम पाटील 100 रुपये, बालचंद्र काशीनाथ सूर्यवंशी 200 रुपये, योगेश बालचंद्र ठाकरे 100 रुपये, नाना राजाराम कोळी 250 रुपये, सुनीलगीर रामगीर गोसावी 200 रुपये, गौरव प्रकाश पाटील 101 रुपये, शांताराम लालचंद सूर्यवंशी 200 रुपये, दशरथ धोंडू चौधरी 200 रुपये, नथू श्यामराव पाटील 100 रुपये, पंडित नवल पाटील 100 रुपये, सुभाष नागो पाटील 500 रुपये, आनंदा मानसाराम पाटील 200 रुपये, लक्ष्मण दंगल पाटील 500 रुपये, बडोबाई अरविंद
पाटील 100 रुपये, सोमनाथ धनराज पाटील 150 रुपये, अर्जुन पुल्लिक पाटील 500 रुपये, सुरेश अभिमान पाटील 100 रुपये, हंसराज योगराज पाटील 150 रुपये, प्रकाश नामदेव पाटील 250 रुपये, नागो वामन पाटील 50 रुपये, आरतेकर आबा 50 रुपये, हरी पोपट तवर 150 रुपये, जगदीश प्रकाश पाटील 1101 रुपये, पूनम धोंडू ठाकरे 1101 रुपये, जगदीश धोंडू पाटील 501 रुपये, चिरंजीव रोशन सुनील पाटील 200 रुपये, दिनेश गुलाब पाटील 100 रुपये, किशोर श्रावणवाणी 200 रुपये, नागो शंकर 111 रुपये, अर्जुन पुल्लिक पाटील 500 रुपये, सुरेश अभिमान पाटील 100 रुपये, भास्कर रामदास पाटील 201 रुपये, हंसराज गणपत 501 रुपये, धोंडू ओंकार धोंडू चौधरी 501, राजेंद्र ओंकार 201, अशोक सीताराम पाटील 251 रुपये, मनसाराम आप्पा 121 रुपये, शालिग्राम दंगल 151 रुपये, जितेंद्र सुभाष बोरसे 151 रुपये, बिला आधार कोडी 101 रुपये, रवींद्र वसंतराव मराठे 250 रुपये, भुरा रमेश पाटील 150 रुपये, प्रकाश नामदेव 250 रुपये, यशवंत ओंकार बैसाने 101 रुपये, दिनेश चंपलाल लोहार 101 रुपये, जसवंत विक्रम 101 रुपये, सुरेश लोटन 100 रुपये, बारकू साहेबराव 101 रुपये, जिजाबराव खंडू पाटील 150 रुपये, दीपक माधवराव मराठे 100 रुपये, समाधान देवीदास पाटील. असो, आपण बरेचसे नावं आता उद्या वाचणार आहोत कारण याच्यात बरेचसे नावं डबल लिहून गेलेली आहेत. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय महापुरे महापुरे